शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील रहिवासी असलेल्या अनुराधा कृष्ण मरकड ही विधवा महिला शेतमजुरी करीत असून बालम टाकळी येथे माहेरी राहत असल्याने शासनाच्या घरकुल योजनेमध्ये अर्ज केल्याने त्यांना घरकुल मंजूर झाले होते, परंतु मंजूर घरकुल बांधकामाचे हप्त्याचे पैसे येत नसल्याने पंचायत समितीमार्फत रोजगार सेवकाची नेमणूक केली असलेल्या त्याने वारंवार हप्ते काय येत नसल्याची चौकशी केली असता त्यांनी मला आज हप्ते मिळतील का, उद्या मिळतील म्हणून टाळाटाळ करून बेकायदेशीररित्या 2000 रुपयांची मागणी केली। त्यांची मी रेकॉर्डिंग केल्याची रेकॉर्डिंग क्लिप ग्रामपंचायत व गट विकास अधिकारी यांना अर्जासह दिली असून यावर अधिकारी काय निर्णय घेऊन मला न्याय मिळेल अशा प्रकारची मागणी ग्रामपंचायत व गट विकास अधिकारी यांना दिलेल्या अर्जात केली असून घरकुल योजनेच्या कामात रोजगार सेवकासह अधिकारी पैशाची मागणी करतात हे सिद्ध होऊ नये। वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। यूसीएन टीव्ही न्यूज प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, शेवगाव। घरकुलच्या बाबतीत जे रोजगार सेवकांनी पैशाची मागणी केली आहे त्यांच्या विरोधात अनुराधा मरकड यांचा तक्रार अर्ज आलेला आहे आणि तो तक्रार अर्ज ग्रामपंचायत बालम टाकळी यांच्या कव्हरिंग लेटरसह गट विकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांच्याकडे तो पाठवण्यात आलेला आहे आणि संबंधित विभागाचे विस्तार अधिकारी आणि शेवगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्यावर काय जो योग्य तो निर्णय त्याची चौकशी करून घेणार आहेत असं आम्हाला संबंधित विभागाचे विस्तार अधिकारी आणि शेवगावच्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी सांगितले।